तुम्ही इंजिनिअरिंग सोडून इकडे कसं काय आलात? मला ॲक्च्युली ॲक्टिंगचा खूप किडा होता. एक तर माझी आई शिक्षिका, त्यामुळे तिचा एक इगो की शिक्षिकेचा मुलगा इंजिनियर तर झालाच पाहिजे. सो आय फिनिश दॅट इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंग झाल्यावर त्यावेळी ना केमिकल इंजिनिअरला खूप डिमांड होतं. तर रोज कॉल यायचे रे. नंतर मग मी पोस्टमनला पटवून ठेवलं होतं की जे लेटर्स येतील माझ्या नावाने ते मला द्यायचे. तोपर्यंत मी खूप स्ट्रगल करायचो इंडस्ट्रीत. आणि मी असंच शूटिंग ज्यावेळी पहिल्यांदा शूटिंग बघायला गेलो ना, त्यावेळी मी असं बघितलं सेटवर एक बहुत स्टाइलिश बंदा सबको ऑर्डर दे रहा था. कार्गोज, सा कॉटन का लूज शर्ट, हैट, आणि मग त्याच्या हातात सगळं, त्याच्या हातात कॅमेरा, आणि सब लोग उसको दादा यहाँ पे खड़ा हूँ, दादा ये करूँ, दादा वो करूँ. आर्टिस्ट भी आके दादा कैसे हैं, दादा गुड मॉर्निंग. बॉस अपने को ये बनना है. ये कौन है, ये कैमरामैन है, मैं कैमरामैन बनेगा. आणि देन आई डिसाइडेड की मैं कैमरामैन बनेगा. आदर्श, मी जेव्हा जेव्हा यांना स्टेजवरती गाताना बघतो त्या गाण्याला किती वन्स मोर येतात, काय होतं हे खरं मी नाही सांगू शकत शब्दात. आणि आता जर त्या गाण्याच्या 2 ओळी नाही झाल्या ना आदर्श, तर कार्यक्रम संपल्यानंतर मला खूप फोन येतील की तू माणूस आमचा होता आणि तू गाणं का नाही गायला लावलंस ते. तर माझी इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे की जे गाणं, म्हणजे खरं तर माणसाला वाटत नाही आपलं कधी ब्रेकअप व्हावं वगैरे, पण ह्याचं गाणं ऐकल्यावर असं वाटतं यार व्हायला पाहिजे, एन्जॉय करता येईल मनापासून. वसंतराव देशपांडे आपले आजोबा, हो. त्यांच्याबद्दल काय आठवणी सांगा. मी खूप लहान होतो, साधारण एक 2-2.5 वर्षांचा होतो. आमच्याकडे एक लाकडी घोडा होता आणि मला किशोरीताईंचं सहेला रे अतिशय मनापासून आवडायचं. ओहो. तर आमच्याकडे ती एक लॉंग प्ले रेकॉर्ड होती आणि मी त्या घोड्यावर बसून ती माझ्या वडिलांना सांगायचो सहेला लाव म्हणून. आणि ती त्यांनी लावली की थोडी चालू झाल्यानंतर मला झोप लागायची. झोप लागली म्हणल्यानंतर ते काढून टाकायचे, ते बंद करायचे, मी रडायला लागायचो. असं 1-2दा झालं आणि एकदा माझे आजोबा होते तिकडे, तर त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि ते म्हणले, अरे बापू ती रेकॉर्ड बंद करू नकोस, राहुलला झोप लागत नाही आहे, त्या गाण्याची तंद्री लागते. त्याच्यामुळे किशोरीताईंचा एवढा सच्चा सूर आहे, त्या सुरांची त्याला तंद्री लागते. वा, आज लिहून ठेव, पुढे जाऊन हा माझी गादी चालवेल म्हणे. क्या बात आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसत म्हणतात ते उगाच नाही ती म्हण. आणि या किस्स्यातून तर ती मला खरंच म्हणजे अनुभवायला मिळाली. पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वसंतराव देशपांडे यांच्यासाठी. शांत राहा, एकदम शांत राहा, शांत राहा, शांत राहा. गणपती बघा, गणपती बघा. एकदम शांत राहा, शांत राहा तुझ्या. हे जे आहे ते आमच्या गावचे सरपंच आहेत. ते तुकरटवाडी नावाचं गाव आहे गाव. आणि या गावातले हे सरपंच आहेत. पुढच्या इलेक्शनला ते उभे राहतात. जस्ट हॉबी माझी. तर मॅडम, म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतो, लेडीज गायनमध्ये भरपूर प्रकार आहेत आमच्याकडे. म्हणजे जात्यावर दळण दळत असताना गाणे, हा तर एकदम पॉप्युलर प्रकार आहे. पण आमची त्याच्यात आम्ही विविध योजना आखल्या. म्हणजे नदीवर धुणं धुताना गाण्याची स्पर्धा, तसं नळावर पाणी भरताना गाण्याची स्पर्धा, आणि सकाळी शेतावर जाताना गाण्याची स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. सरपंच या नात्यानं तुमचा सत्कार करणं, सन्मान करणं हे आज या ठिकाणी माझं कर्तव्य आहे असं मी समजतो. कर्तव्य आहे तर नीट म्हणत नाही ते माझी जबाबदारी आहे. तर यांचा जे माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे ते मी तुम्हाला माहिती. अरे बापरे, पहा पहा पहा, आपण म्हणतो मोठे माणसं असतात, पण त्यांच्याही जीवनात किती अंधकार असतो. आपण कागद हाती घेतला तरी त्यांचं जीवन वाचू शकत नाही. आपण इतकं अंधकारमय जीवन यांचं झालेलं असतं. काय वाचताय? नाही, खरंच काही दिसत नाही, एकदम काळ काळ. सॉरी. तर नमस्कार. तर एक मिनिट काय जरा काय झालं? पाहुण्यांशी थोडं खाजगी बोलायचं तुम्हाला. अच्छा, साहेब, मी ना तुम्हाला खूप मोठा हार मोठ्याने देऊन. बोलत आहे, आम्हाला ऐकू आलं पाहिजे. कशाला तुम्हाला ऐकवायला पाहिजे? खाजगी बोलायचं म्हणल्यावर तुम्हाला खूप मोठा हार देऊन तुमचा सत्कार कर. मला नाही, थँक्यू राहू द्या, पण तो हार लगेच वापस कर जा. का? ते मॅडमच्या गाडीचं काढून आणलेला आहे ना. असू द्या. तर सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की झपाटा ऑर्केस्ट्रा फेम आणि ज्यांनी शासनाच्या विविध चित्रपटामध्ये आणि शासनाच्या विविध योजनांमध्ये ज्यांनी संगीत दिलेलं आहे. 9 महिने 9 दिवस कुटुंब नियोजन. काय कुटुंब नियोजन चित्रपट आहे. माझ्या माहितीप्रमाणे फक्त कुटुंब एवढंच आहे ना. हो, हे काय? कुटुंब आणि नंतर त्याचं नियोजन, अशा विविध चित्रपटांना त्यांनी संगीत देऊन
शासनाला उपकृत केलेले आहे. तर त्यांचं स्वागत आंतरराष्ट्रीय सायकल पंक्चरवाला संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे करतील असे मी त्यांना विनंती करतो. तेच असतात ते. मीच आहे सर. तुम्ही सरपंच आहात ना? हा. नाही, इथे माझ्याकडे फार विविध पद आहेत सर. हा. ते काय नाही, नाही, राहू दे राहू दे राहू दे. नाही नाही असू काय नका. केलंय? माहित नाही पडलं पाहिजे गाडीचा आहे माहित नाही पडलं पाहिजे. टाळ्या जोरदार टाळ्या. तर आज या ठिकाणी आपल्याकडे फार मोठे शास्त्रज्ञ गायक आलेले आहेत. हा? काय झालं चुकलं काय? तिने मारतील मला आता, जवळ मारतील, किंवा घरात बसलेले लोक मला फेकून मारतील चप्पल. काय? शास्त्रज्ञ नसते ते, शास्त्रीय गायक असा शब्द. हा तर शास्त्रज्ञ गायक आहे ज्यांना फाटेपर्यंत गाण्याची सवय आहे. त्यांचे एक एक आलाप काय बोलला तुम्ही आता? फाटेपर्यंत चालतात. म्हणजे काय? सकाळी उजाडेपर्यंत त्यांचे नीट बोला ना. हा हा फाटेपर्यंत त्यांचे आवाज चालतात. त्याच्यामुळे मला अतिशय आनंद होतो आहे. आज या ठिकाणी माननीय श्रीमानजी राहुल देशपांडे यांचं मी गच्च पुष्प देऊन स्वागत करतो. थँक्यू सर. सर तुम्हाला गमती आमच्या गावाच्या सांगायचं म्हणजे फार म्हणजे तुमचं जे आलाप घेण्याची पद्धत आहे ना सर, असं लांबपर्यंत वगैरे, तर आमच्या गावात तुमच्या या गाण्यामुळे काही लोक प्रेरित झाले होते. हां तर आम्ही काय केलं, स्पर्धा घेतल्या सर. अशा लंब्या आलापच्या स्पर्धा घेतल्या. त्या लंब्या आलाप स्पर्धामध्ये माननीय श्रीमानजी काशीनाथ आप्पा गणेशपुरे यांचा श्वास साधारण रात्री 4:30 वाजेपर्यंत तरी टिकला, पण नंतर अल्पशा श्वासाने त्यांचं निधन झालं. तर अशा गमती गावामध्ये घडत असतात. ती काय गंमत आहे? पण आम्ही काय केलं, आम्ही त्याच्यानंतर आम्ही शिकलो सर. म्हणलं असं हे बरोबर नाही आहे आपल्या गावामध्ये एक संख्या कमी होणं. तर आम्ही शॉर्ट आलाप स्पर्धा घेतली. म्हणजे मीच जिंकलो ती स्पर्धा. आता माझा सत्कार करणार आहेत ते. अच्छा, तुमचा संस्कार आहे. काय त्यांना सांगायचंय, वाजवायचंय वगैरे काय? नाही त्यांना सापडणार नाही ना ते. शॉर्ट आलाप तर माहिती नाही. शॉर्ट आलाप जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे भारत गणेशपुरे यांचं. तर मी आज या ठिकाणी स्वागत करतो अखिल भारतीय पोल्ट्री फार्मच्या अध्यक्षा, आयटम सॉन्ग फेम आणि कोंबडी पळवण्यात एक्सपर्ट, इश्काची बोट दिल पे लगी चोट फेम, वैशाली ताई सामंत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करा. हे झालं टाळ्यांनी स्वागत. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.